अमरावतीच्या वडाळी येथील इंद्रशेष बाबा संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला आहे। गेल्या 5 दिवसांपासून इथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती आणि 29 जुलै रोजी वडाळी परिसरात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर कसा भक्तिमय झालाय आपण बघूया। अमरावती जिल्ह्याच्या वडाळी परिसरात नागपंचमीचा भव्य सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला। येथील इंद्रशेष बाबा संस्थान दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवाचे केंद्र बनले होते। नागपंचमीच्या 5 दिवसांपूर्वीच म्हणजेच 24 जुलै रोजी घटस्थापना करण्यात आली होती। घटस्थापनेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। 29 जुलै रोजी या उत्सवाचा कळस गाठण्यात आला। वडाळी परिसरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। इंद्रशेष बाबांच्या पालखीने संपूर्ण वडाळी परिसर दुमदुमून गेला। भाविकांनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भजनांच्या निनादात संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते। जय इंद्रशेष बाबाच्या जयघोषाने परिसर निनादला होता। या पालखी सोहळ्यामुळे वडाळी परिसरात एक वेगळीच धार्मिक ऊर्जा संचारली होती। हा सोहळा म्हणजे नागपंचमीच्या पारंपरिक उत्साहाचे आणि श्रद्धेचे एक सुंदर प्रतीक ठरला। नमस्कार, मी हरिदास कुळे, व्यवस्थापक इंद्रशेष बाबा दरबार वडाळी कॅम्प अमरावती। यावर्षी दरबारमध्ये जे नागपंचमीचं वर्ष आहे ते 61 वर्ष आहे। गेल्या 61 वर्षापासून हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी होत असतो। आज बाबांचा भव्य दिव्य असा पालखी आणि दिंडी सोहळा पार पडला। हजारो भाविक संपूर्ण महाराष्ट्रामधून आजच्या दिवशी श्री बाबांचे नारळ, बाबांचा कलश घेण्याकरता येतात, त्याचप्रमाणे महाप्रसाद घेण्याकरता येतात। 25 तारखेला दरबारमध्ये तीर्थ बसलं होतं, घटस्थापना झाली होती आणि त्या तीर्थाचं जे विसर्जन आहे ते उद्याला होणार आहे, ठीक 11 ते 12च्या दरम्यान। आणि त्यानंतर उद्याला तीर्थाचं वाटप होणार आहे आणि महाप्रसाद होणार आहे। आज भव्य दिवस दिंडी पालखी सोहळा बाबांचा वडाळी नगरीमधून पार पडला। एक तपस्वी संतांची समाधी त्या इंद्रशेष बाबा दरबारमध्ये आहे आणि इथून जी प्रथा आहे ती प्रत्येकाला नारळ वाटपाची प्रथा आहे। दरबारमधून बाबांच्या व्यासपीठावरून येणाऱ्या भाविकांना एक नारळ दिला जाते घरी कलश बांधण्याकरता। कलशाचे अनुभव, त्याची अनुभूती, त्याची काही ना काही प्रकृती ही भाविकांना आल्याशिवाय राहत नाही, असे हजारो भाविकांचे अनुभव आहेत। आणि म्हणून बाबांचा कलश घेण्याकरता, बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आज या ठिकाणी हा भव्य दिव्य असा यात्रा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। उद्या ठीक 2 ते 4च्या दरम्यान येणाऱ्या सर्व गोरगरिबांना, भाविकांना भव्य दिव्य असा वस्त्रदान सोहळा आपल्या दरबारमध्ये होणार आहे। सगळ्या येणाऱ्या गोरगरिबांना वस्त्रांचे वाटप आपल्या दरबारमध्ये होणार आहे। दरबारच्या वतीने सर्वांना विनंती राहील की आपण बाबांचं दर्शन घेण्याकरता इथे जे भव्य अशी 10 फुटाची जी शेष नारायण भगवानाची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेण्याकरता आणि भंडारा महाप्रसाद घेण्याकरता आपण आवर्जून यावं अशी दरबारच्या वतीने आपणास विनंती करत आहोत। इथे वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा मंदिरात आज नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आहे। गेल्या 61 वर्षापासून हा कार्यक्रम इथे चालू आलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून घटस्थापना होऊन 5 दिवस कंटिन्यू आरती, महाप्रसाद, भंडारा होतोय। आज नागपंचमी निमित्त नगर परिक्रमा करून पालखी आलेली आहे मंदिरात। उद्या घटविसर्जनचा कार्यक्रम आहे, उद्या घटविसर्जन होतील आणि अशा प्रकारे नागपंचमीचा उत्सव हा वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा मंदिरात चालू आहे। हरी बाबा गेल्या 61 वर्षांपासून आपल्या वडाळी नगरीमध्ये श्री इंद्रशेष बाबा संस्थान येथे नागपंचमी महोत्सवाने साजरा होत आलेला आहे। आज नागपंचमीचा दिवस, आताच नगर परिक्रमा झालेली आहे, भंडारा महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडला आणि गेल्या 25 तारखेला शुक्रवारला इथे घट बसले। रोज सायंकाळी आरती, बाऱ्या कार्यक्रम साजरा व्हायचा भजनाचा, सगळं दणदणीत खूप आनंदित बाबाच्या कृपेने कार्यक्रम पार पडलेला। आणि आपल्याकडे उद्या तीर्थविसर्जन आहे, आपण कळस देतो। 40 दिवस केले बाबांचा साक्षात्कार मिळतो, खूप तपस्वी महान संतांची साक्षात समाधी आहे। बस इंद्रशेष बाबा। वडाळी येथील इंद्रशेष बाबा संस्थानमध्ये पार पडलेला हा नागपंचमी उत्सव आणि पालखी सोहळा खरोखरच अविस्मरणीय होता। टाळ मृदंगाच्या गजरात आणि भाविकांच्या उत्साहात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे केवळ संस्कृतीचे जतन होत नाही, तर समाजात एकोपा आणि भक्तीची भावना देखील वाढीस लागते।